राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, मोठी खुशखबर आली। हो शेतकरी बांधवांनो, ज्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही सातत्याने वाट बघत आलेला होता, तोच निर्णय अखेर आज राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आता एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। स्वतः महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे प्रत्येकी 2000 रुपयेच मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आणि 10वा हप्ता दोन्ही हप्त्याचे मिळून 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचनंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज सकाळी पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यामध्ये आला। तर मग शेतकरी बांधवांनो, नेमका हप्ते कधीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील, एक्झॅक्टली टायमिंग तरी काय आहे हे देखील पाहून घेणं शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, सरकारने आज तारीख आणि टायमिंग दोन्ही जाहीर करून टाकलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण येत आहे बघा। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्णयानुसार हा निधी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येत आहे। बघा, केंद्र सरकारने आता निधी मंजूर करून राज्य सरकारला दिला आहे आणि त्याच निधीद्वारे अखेर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांचा भरपूर दिवसापासून एक प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचे हप्ते का येत नाही, तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे यामागचं कारण आता असं सांगण्यामध्ये आलं आहे की कर्जमाफी योजना। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी करण्यासाठी सरकारचा एवढा मोठा निधी खर्च झाला आहे की राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला होता। त्याचमुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्यामध्ये आला होता। आता शेतकरी बांधवांना जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आधी पण सरकारच्या माध्यमातून एक अडचण घालण्यामध्ये आली आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय बघा। आता अडचण अशी आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे तो आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित केला जाणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। शेतकरी बांधवांनो, आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 12 बँकांमध्ये बघा आणि 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते वितरित करण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते 12 जिल्हे हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे। सरकारने सांगितल्यानुसार तुमची KYC पूर्ण झाली का? जर तुमची KYC पूर्ण झाली नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण KYC अतिशय महत्त्वाची आहे। ज्या शेतकरी बांधवांची KYC आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, यादी सर्वात महत्त्वाची आहे। आता आपण अगदी एका मिनिटामध्ये यादी बघून घेणार आहोत। यादीमध्ये तुमचं नाव जर आलं तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आणि जर तुमचं नाव यादीमध्ये आलं नाही तर मग नेमकं काय करायचं हे देखील आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार टप्प्याटप्प्याने वितरण करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज आता पडणार नाही। आज 12 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये आणि पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये असं टोटल मिळून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहे। यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा सुद्धा आहे। तुमचं उत्पन्न कमीत कमी शेतकरी बांधवांनो असायला पाहिजे। जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर मग अडचणी निर्माण होतात। जर तुमचं उत्पन्न 3 लाख रुपये जर असेल तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुमचं उत्पन्न 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख किंवा 60,000 असं असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो, चला तर यादी पाहून घेऊया। यादी अतिशय महत्त्वाची आहे। आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रिया जोमामध्ये सुरू करण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4000 रुपयांचा एकत्रित संदेश प्राप्त झाला असून
प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाधानाचे वातावरण व्यक्त केलं जात आहे. शेतकरी बांधवांना आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सध्या निर्माण झालं आहे, कारण की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या कित्येक महिन्यापासून रखडला होता आणि तो हप्ता अखेर आता वितरित केला जात आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घ्या. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यामधील सहकार क्षेत्रातील बँकांचा वापर करून आज लवकरात लवकर जेवढ्या होऊ शकेल तेवढ्या शेतकरी बांधवांपर्यंत लाभ पोहोचविण्यामध्ये येत आहे. ज्यांनी आपली खाती सरकारी बँकांमध्ये उघडली आहे त्यांना सर्वात अगोदर हा लाभ मिळणार आहे, असं स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. जर शेतकरी बांधवांनो, तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये नसेल किंवा खाजगी बँकेमध्ये असेल तरी पण तुम्ही चिंता करू नका, कारण की सर्वात अगोदर पैसे हे सरकारी बँकामध्ये येतात, त्यानंतर खाजगी बँकामध्ये थोड्याशा टायमिंग नंतर येऊन जातात. त्याचप्रमाणे आता पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. आता ठाणे जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर पालघर जिल्हा बघा, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली आहे. येथे रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीची चिंता आता थोडीशी तरी शेतकरी बांधवांची मिटली आहे. कारण की शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी तुमची बियाण्याची लागवड झाली आहे. खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पोस्ट ऑफिस बँकेमध्ये किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातं उघडले असेल तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हा निधी येणार आहे. कारण बघा, ह्या सरकारी बँक आहे आणि या ठिकाणी राज्यामध्ये सर्वात जास्त या बँकांचा वापर शेतकरी करीत असतात. आता बघा शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमधील पुढील क्रमांकाचे जिल्हे म्हणजे की पुणे जिल्ह्याचा सुद्धा समावेश यामध्ये झाला आहे. त्यानंतर सातारा जिल्हा, या दोन जिल्ह्यामध्ये आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाला आहे. येथील प्रशासनाने बँकिंग गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांचे KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः सरकारच्या माध्यमातून आता हा निर्णय घेण्यामध्ये आला, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जास्त काय चिंता करण्याची आता गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. इतकंच नाही शेतकरी बांधवांना, पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे, कारण यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 4,000 रुपयाचं वितरण होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने सांगितल्यानुसार नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकामध्ये चौकशी करायला सुरुवात केली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, डेबिटच्या माध्यमातून हे वितरण होत आहे, त्यामुळे आज जरी वितरण होत असले तर आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तर असं काही होणार नाही, लक्षात ठेवा. जवळपास 80% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांनो डेबिट प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा. कारण की शेतकरी बांधवांनो, डेबिटी प्रक्रिया रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सक्रिय आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये निधी हा हस्तांतरित होऊ शकतो. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की औरंगाबाद म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर जालना जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. शेतकरी बांधवांनो, आता कसल्याही प्रकारे चिंता करू नका. लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून निधी आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. आता सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की 12 बँकांची यादी. हो शेतकरी बांधवांनो, यादी पाहणं अतिशय गरजेचं आहे. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येणार आहे, त्यानंतर HDFC बँकेमध्ये येणार आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँकेमध्ये पण येणार आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर ICICI बँकेचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून या यादीमध्ये आता करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक. हो शेतकरी बांधवांनो, या 12 बँका आहे आणि या 12 बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव या यादीमध्ये आलं का.
जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेची पुढील यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.